आपण मोबाईलला रिचार्ज करतो का हो? हो. सायकल किंवा मोटरला आपण सर्व्हिसिंग वगैरे करतो का? हो. आपण टीव्हीचा वगैरे रिचार्ज मारतो? हो. म्हणजे सगळ्यांनाच रिचार्जची गरज आहे. मग आपण मनाला रिचार्ज करतो का हो? तर चला, आज आपण बघूया, हा मनाचा रिचार्ज असतो तरी काय? तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचंय. कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना, त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ, त्यांना आनंदात ठेवू शकू. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा. तर चला, मग सुरुवात करूया. आपल्या गप्पांना, आपल्या विचारांना थोडीशी देवाणघेवाण करूया. देवाणघेवाण करायचं हा शब्दावरून मला विचार आला, की मी दरवेळेस माझ्या व्हिडिओच्या शेवटी म्हणते, की तुम्हाला काय मला सांगायचं असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पण अजून काही आपल्या विचाराची देवाणघेवाण झाली नाही. पण मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, खरंच तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही मिळत असेल, काही तुम्हाला छान वाटत असेल, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला, आपण आपल्या टॉपिकवरती येऊया, आपल्या मुद्द्यावरती येऊया. तर माझा जो आजचा विषय आहे, तो मनाचा रिचार्ज. तर खरंच मनाचा रिचार्ज करणे हा खूप गरजेचा असतो. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगते मी, मी योगा वगैरे सगळं करते. पण एक तब्येतीच्या तक्रारीमुळं मी जस्ट 1 महिना झालं काही करत नाही. पण त्याचा जो परिणाम आहे किंवा नुकसान आहे, जे आपण आपलं सातत्य ठेवलं नाहीये, ते मला दिसायला लागलं. कारण की थोडीशी माझी चिड होते. अ, म्हणजे निराशा वाटते. तर बऱ्याच दिवसानंतर असं वाटलं की मला चला म्हणजे हार्ड व्यायाम नाही तर नाही काही, पण आपण फक्त वॉकिंग तरी करूया. आणि मी एक 7-8 दिवस झाले वॉकिंगला जाते. तर त्याच्यावरून मला एक म्हणजे परिणाम दिसला, की जे माझा मूड होता, जो मला चिड वाटायचा किंवा निराशा वाटायची, त्यामध्ये खूप थोडासा बदल झाला आहे. आणि जे मी थोडंसं आउटसाइडला असते, त्यामुळं आमच्या घराच्या साईडला मी माझ्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे, की माझ्या घराच्या बाजूला खूप छान निसर्ग आहे, डोंगर आहेत आणि मग तिथं गेल्यानंतर खरंच मला एक थोडासा फील माझा वेगळा होतो सकाळी आणि मला फ्रेश वाटतं आणि तोच मूड मग मला दिवसभरासाठी आनंदित राहण्यासाठी मदत करते. तर मग मला आज सकाळी ज्यावेळेस मी वॉकिंगला गेलेले, त्यावेळेस मला नेहमीसारखा एक फ्रेशनेसपणा वाटला आणि असं जाणवलं, की मी ज्यावेळेस आता 8-10 दिवस झाले, मी परत थोडी वॉकिंग आणि थोडाफार स्ट्रेचिंग वगैरे चालू केली. त्याची ही जादू आहे, जी मला परत रूटीनमध्ये आणलेली आहे. त्यामुळं मला असं वाटलं, की चला आपल्या मैत्रिणींना आपण सांगू, की मनाचा रिचार्ज किती महत्त्वाचा असतो. कारण या 4-8 दिवसामध्ये मला तो अनुभव घेतला. म्हणजे अगोदर करायची त्यावेळेस मी आनंदितच राहायची. पण थोडासा जो सातत्य आहे त्याला थोडासा अडथळा आल्यामुळं मला परत थोडंसं चिड होऊ लागली हे ते आणि हे केल्यामुळं मला परत आनंदित वाटलं. त्यावेळेस मला वाटलं, की याविषयी आपण थोडासा व्हिडिओ करूया आणि आपल्या मैत्रिणींना सांगूया. तर खरंच मैत्रिणींनो, आपल्या मनाचा रिचार्ज करणे खूप गरजेचा असतो. हां, तो रिचार्ज कशामुळे होतो हे आपल्याला ठरवायचंय. तर उदाहरणार्थ बघा, कुणाला बाहेर फिरायला गेल्यानंतर छान वाटतं. कुणाला आपल्या जसं आता मी सांगितलं वॉकिंग, व्यायाम वगैरे याच्यामुळं छान वाटतं. कुणाला संगीतामध्ये आवडतं, कुणाला लाँग ड्राईव्हवरती फिरायला गेल्यानंतर छान वाटतं. कुणाला किनारपट्टीवरती फिरताना छान वाटतं. कुणाला सागराचे आवाज ऐकायला छान वाटतं. लाटा बघायला आवडतात. तर प्रत्येकाचा रिचार्ज हा वेगळा असू शकतो. पण मनाचा रिचार्ज हा खरंच खूप गरजेचा आहे. तो सगळ्यांनी केला पाहिजे. आवडतं तर आपल्याला शोधायचा आहे, की आपल्या मनाचा रिचार्ज हा कुठं आहे? कशातून आपल्याला छान वाटणार आहे? किंवा आपली जी आनंदाची गाडी आहे, आपल्याला जो आनंदात राहण्याचा अ, अ, एक रूट आहे, तो आपल्याला भेटेल. तो कशात भेटेल हे आपल्याला शोधायचं आहे. आणि जसं मी आता सुरुवातीला सांगितलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला रिचार्जाची गरज आहे.
कारण जे आपलं रोजचं रुटीनचं काम असतं, सकाळी उठणे, स्वयंपाक वगैरे आवरायचा किंवा आपला जॉब वगैरे करायचा, ह्याच्यामुळं हे रोजचं रुटीनमुळं आपल्याला उदासपणा येतो. जसं आपलं शरीर थकतं ना, त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा थकतं. तर या मनाची काळजी घेणे पण आपलीच जबाबदारी आहे ना. त्यामुळं मनाचा हा रिचार्ज खूप गरजेचा आहे. तो तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आणि हा माझा जो अनुभव मी तुम्हाला सांगतेच, की मला जे अनुभव येतात, रोजच्या दिनचर्येमधून जे मला काही निसर्गाकडनं शिकायला मिळतं, अशावरच मी माझे व्हिडिओ बनवलेले असतात. तर आज सकाळी वॉकिंगला गेल्यानंतर हा मला विचार आला, हा मला एक बदल जाणवला, तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.